सुंदर असं हे दृश्य आहे, निळशार पाणी. म्हणजे आज आपला डेमो ट्रेनचा प्रवास होणार विथ डिझेल लोकोमोटिव्ह. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, सध्या मी आहे गोवा राज्यातील कुळेम या रेल्वे स्टेशनवर, ऑपरेटेड बाय दक्षिण पश्चिम रेल्वे. तर आज आपण गोवा राज्यांतर्गत डेमो ट्रेनचा प्रवास करणार. ऑपरेट केली जाते साऊथ वेस्ट रेल्वे, अर्थातच दक्षिण पश्चिम, आणि रूट असणार गोवा आणि वास्को द गामा. स्टार्ट टू एंड हीच लाईन आहे साऊथ वेस्ट. फक्त कोकण रेल्वेला 3 स्टॉप जोडते. कोणते असतील ते बघूयाच. कुळेम ते वास्को द गामा या दरम्यान जो नयनरम्य दृश्य आहे तो तर भाई 4 चांद लावणार आहे. तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा आणि आजच्या वास्को द गामा डेमो ट्रेन प्रवासाचा आनंद घ्या. गोवा आणि कर्नाटकला जोडणारी अत्यंत महत्त्वाचं रेल्वे स्टेशन कुळेम. कारण गोव्यावरून पुढे उत्तर कर्नाटकला जाण्यासाठी घाट सेक्शन आहे आणि तो घाट चढण्यासाठी या ठिकाणी ट्रेन्सला मागे बँकर्स लावले जातात. मान्सूनमध्ये याच कुळेमला पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. कारण पुढेच आहे दूधसागर धबधबा. दूधसागर जायचं असेल तर तुम्ही इथून ट्रेकिंगकडे जाऊ शकता किंवा बाहेरच्या साईडने गाड्या वगैरे घेऊन. दूधसागर जाण्याचा सोपा पर्याय कोणता, कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी कसे पोचाल, यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे. तर आवर्जून पहा, लिंक दिलेली आहे पिन केलं कमेंट बॉक्समध्ये, की कुळेमपासून दूधसागरला नेमके कसे पोहोचता येईल. समोर आपल्या आजच्या प्रवासाची सोबती डेमो ट्रेन दक्षिण पश्चिम रेल्वे, जी घेऊन जाणार कुळेम ते वास्को द गामा. पुढे ना या डेमो ट्रेनला कनेक्ट केले आहेत EMD लोको. दुपारी 12:20 टायमिंग असून 12 वाजायला आलेत, 20 मिनटं बाकी. जाऊया साऊथ वेस्टच्या डेमो ट्रेनचा प्रवास करायला. वा, ॲक्च्युली डेमो म्हणण्यापेक्षा एक्सप्रेसचेच कोच लावले आहेत. काय फरक नाही, फक्त डेमो ट्रेनचा एक शेप दिला आहे बस. आम्हाला पाहिजे विंडो, मस्तपैकी बॅग ठेवून घेऊ. अजूनपर्यंत कोणीच आले नाही, फक्त मला शेवटला 2 दिसत आहेत मुलं, बस तेवढेच. दुपारच्या वेळेला ह्या ट्रेनमध्ये प्रवासी वर्ग येत नाही, पूर्ण रिकामी जाते. त्यामुळे कुळेमपासून वास्कोसाठी फक्त 2 टाईम ट्रेन चालवली जाते. एक सकाळी 6:30 तर दुसरी संध्याकाळी 5 काय 5:30चा टायमिंग आहे. तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती टायमिंग. तर ह्यानुसार ही डेमो ट्रेन चालवली जाते. इंजिनचं पण तेच प्रॉब्लेम, कारण समोरचा कॅबिन खराब झालाय, त्यासाठी इंजिन याला कपल केले. म्हणजे आज आपला डेमो ट्रेनचा प्रवास होणार विथ डिझेल लोकोमोटिव्ह. आपल्या कुळेम ते वास्को द गामा प्रवासाचे तिकीट भाडे बघा, 60 किलोमीटर असा डिस्टन्स आहे आणि लागणारा वेळसुद्धा 1 ते 1.5 तास. पण तिकीट बघा, फक्त आणि फक्त 20 रुपये. म्हणजे 20 रुपयात आज आपण प्रवास करणार 60 किलोमीटरचा कुळेम ते वास्को द गामा. ही डेमो ट्रेन चालवणार साऊथ वेस्ट डिव्हिजनमधील महिला क्रू स्टाफ. म्हणजे एक महिला ताई आहे, त्या ट्रेन घेऊन जाणार थेट वास्को द गामापर्यंत. कडाक्याची भूक लागली आहे, मस्तपैकी मी ब्रेड सँडविच खाऊन घेतो आणि नंतर आपण मग डिपार्चर पाहू. चला, ऑन टाइम आपली ट्रेन रवाना झाली 12:20ला. आणि हा जो मार्ग आहे संपूर्ण सिंगल लाईनचा. कुळेम ते वास्को द गामा अशा डेमो प्रवासाला झालेली आहे सुरुवात. गणरायाचं नामस्मरण करत आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. लगातार 10 मिनिटे प्रवास करत 12:30ला पोहोचलो आपण कुळेम या रेल्वे स्टेशनला. आधीचा कुळेम, आताचा कुळेम, त्याचा स्टेशन कोड आहे QLM. कोणता? कुळेम. आणि हा कुळेमचा KM. तर जे कोणी आहेत कुळेमचे आणि करमचे, नक्कीच कमेंट करा #आमचो कुळेम, #आमचो कुळेम. वा, वास्को ते मडगाव किंवा मडगाव ते वास्को, त्यानंतर मडगाव ते कुळेम, कुळेम ते मडगाव, किंवा आपला जो प्रवास होतोय कुळेम ते वास्को, या दरम्यान कर्मचारी वर्ग देखील प्रवास करणारे खूप आहेत. त्यासाठी ही शटल सेवा सुरू आहे थेट कुळेम ते वास्को आणि ऑपरेट केली जाते ही डेमो ट्रेन
साऊथ वेस्ट अर्थातच दक्षिण पश्चिम यांच्याद्वारे. स्टेशनच्या बाहेर ज्यांची घरं आहेत ना, सुंदर यार, नयनरम्य असं दृश्य. पावसाळ्यामध्ये आलात तर भाई साहब 4 चांद लागलेच समजा. समोर मला दिसले चिऱ्यांचे घर आहे का काय माहीत नाही, काहीतरी असावे, घरच असावं बहुतेक. मडगावपर्यंत सिंगल लाईन आहे, त्यामुळे या ठिकाणी बघा दुसऱ्या ट्रॅकचं देखील काम सुरू आहे. कुळेम ते वास्को या दरम्यान टोटल 10 स्टॉप आहेत. पहिले 7 ह्यांचे साऊथ वेस्ट आणि 3 फक्त कोकण रेल्वेचे. आधी आपण पाहिला कळेम आणि दुसरा आला आहे कुडचलडे सावर्डे. अजूनपर्यंत तरी आपल्या ट्रेनमध्ये कोणीच आलं नाही आहे, मोजून फक्त 2-3 पॅसेंजर सोडले तरच, नाहीतर कोण नाही अजून. कुळेम लाईनची जी स्टेशन आहेत या ठिकाणी आधी पहिले 2च फ्लाईट होते, 1 आणि 2 नंबर, आणि सेवा पण जास्त काहीच नाही. पण आता मात्र सुशोभीकरण काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात. कुळेमला पण, या कुडचलडे सावडेला पण, आणि पुढे अजून 2 स्टॉप आहेत त्या ठिकाणी देखील. चांदर गोवा स्टेशनचा बाहेरचा परिसर एकदम देखणा आहे. निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा स्टेशन बांधला आहे, चांदर गोवा. या ठिकाणी देखील 2 फ्लॅट आहेत आणि स्टेशन कोड CNR. मेन तिकीट काउंटर, असं वाटतं की ह्या लाईनची तिकीट काउंटरचा कलर एकच आहे, भिंतीने दिलाय तो म्हणजे पिवळा. जर तुम्हाला दूधसागर वॉटरफॉल या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला ही डेमो ट्रेन नक्कीच फायदेशीर ठरेल. पण कुठपर्यंत? कुळेमपर्यंत. टायमिंगचं मात्र कन्फर्म करा, कारण मडगावपासून म्हणजे वास्कोपासूनच एक सकाळची तर दुसरी दुपारची. कुठून? वास्कोपासून कुळेमपर्यंत, आणि कुळेमवरून सकाळी आणि संध्याकाळी. चांदर गोवा टाटा, चांदर गोये टाटा. दक्षिण पश्चिम रेल्वे लाईनसोबत अजून एक दिसते लाईन आली आहे, ती आहे कोकण रेल्वे, जी येते थेट कारवारपासून, मँगलोरपासून मुंबईला जायला त्या ठिकाणी. समोर ट्रेन गेली, आता ही पण हळूहळू जाईल. मस्तपैकी निवांत झोप काढू. कोळेमपासून आतापर्यंत आपण जी पाहिली रेल्वे स्टेशन आहे ती येतात दक्षिण पश्चिम रेल्वे यांच्या अंडर. अजून पुढे 3 कोकण रेल्वेचे आणि पुन्हा एकदा 4 येणार साऊथ वेस्ट. गोवा राज्यात 2 लाईन कनेक्ट होतात, एक होते कोकण रेल्वे आणि दुसरी साऊथ वेस्ट. मडगाव जंक्शन 2 नंबरला लागली आहे. मंगळूर मडगाव वंदे भारत. आपण चाललो आहोत 4 नंबरला.
सुमारे 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो. ठीक 1:26 मडगाव जंक्शन. जर तुम्हाला मडगाव पासून कोळेमपर्यंत किंवा मडगाव पासून वास्को साठी प्रवास करायचा असेल तर या डेमो ट्रेन सुरू असतात, पण टायमिंग नुसार. बाकी ट्रेन पण सुरू असतात, एक्सप्रेस म्हणा, वास्को द गामा, गोवा एक्सप्रेस किंवा शालीमार, अमरावती इत्यादी काही, पण त्या विकली आहेत. ह्या मात्र डेलीच्या. आतापर्यंत आपण नारळाची मोठमोठी झाडे, पुढे थोडेफार नदी पाहिल्या. आता तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच भला मोठा अरबी समुद्र. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आजचा वास्को दी गामा हा प्रवास एन्जॉय करा. आपली ट्रेन थांबली आहे. आजूबाजूला तुम्हाला दिसतील घरे, इकडं इकडे तिकडे दुकानं, स्टॉल. पण आज स्टेशन आहे कोकण रेल्वे मार्गावरील सुरवली रेल्वे स्टेशन. आणि ह्याच्या पुढे आहे माजोर्डा जंक्शन. तिथून आपल्याला लाईन चेंज करत जायचं थेट वास्को. येस, सुरावली. वास्कोला जाण्यासाठी डबल लाईनला टाटा करत पुन्हा एकदा वळूया सिंगल लाईनकडे. ती वाली लाईन जाते थेट मुंबईच्या दिशेने, मुंबई सावंतवाडी त्या ठिकाणी. चला, टाटा, धन्यवाद. कांसावली स्टेशनला आलो आणि समोर दिसतंय ट्विन्स EMT सोबत ही पॅसेंजर. हिची ऑपोजिटची ट्रेन वास्को कुळेम वास्को. आपल्याला आज मिळाली ही डेमो, नाहीतर हीच असते पॅसेंजर. येस, वास्को कुळेम वास्को. चला, ही ट्रेन निघाली कुळेमसाठी. तुम्ही ते कामाला आहेत का? अच्छा अच्छा. चला, आपलं नाव दादा? सुबोध. आडनाव? इकडचे मडगावचे जाणार का पणजी? मडगावचे. कशी वाटतात व्हिडिओ? धन्यवाद धन्यवाद. कांसावली या ठिकाणी हा एकच फलाट आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते ना म्हटलं तरी. उतरताना ते बघा, चढताना बघा चढतं कसे, कारण फलाट त्या ठिकाणी आहे. या साईडला काहीच नाही, बांधकाम सुरू आहे. बांधकाम कसलं काहीच नाही आहे. मडगाव ते वास्को दरम्यान जास्त नाही, टोटल 3 स्टॉप आहेत. हा एक कांसावली, पुढे संकवळ आणि तिसरा दाबोळी. अर्धा तास या ठिकाणी गाडी होती. वाजले बघा दुपारचे 2:20. 2 तासचा टाईम आहे आणि आपण इथंच आहोत कांसावलीला. मी तर मस्तपैकी झोप काढली आणि जसा हॉर्न वाजला तसा उठलो लगेच. आला आला आला, अरबी समुद्र आला. Been so long.
वास्को आधी लागतो संकवळ स्टेशन आणि या संकवळ स्टेशनच्याच बाजूला आहे भला मोठा अरबी समुद्र किनारा. आणि अशा प्रकारची स्टेशन पाहायला खूप मिळतात ज्याच्या बाजूला असतो अरबी समुद्र. वा बाई वा, एक नंबर. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर या स्टेशनला उतरा संकवाळ आणि खाली उतरून मग जाऊ आंघोळ करायला. सुंदर असं हे दृश्य आहे, निळशार पाणी, सुंदर सुंदर असा देखावा प्रत्येक ठिकाणी असावा, लय मजा येईल. केरळला पाहिलं होतं, पण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहतोय गोव्यामध्ये. स्टेशनच्या बाजूला अरबी समुद्र. वा काय मग, आवडलं की नाही? समुद्र किनारी दृश्य आणि बाजूला रेल्वे स्टेशन आवडला तर एक लाईक नक्कीच करा. पोचलो बाबा फायनली एकदाचा. ठीक दुपारी 2:55 वास्को द गामा या रेल्वे स्टेशनला. स्टेशन कोड VSG. ठीक दुपारी 12:20 केली होती प्रवासाला सुरुवात कुळेमपासून. आणि कुळेम ते वास्को असा आपला 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला 2 तास 25 मिनिटांमध्ये. वास्को या ठिकाणी पोहोचलो असून वास्कोचा ॲक्च्युअल मेन जो तो मुख्य शहर मुरगाव या ठिकाणी. स्टेशन बाहेर असा काही परिसर. इथून तुम्हाला गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर पणजी आणि मडगाव हे 30 ते 35 किलोमीटर. आणि येताना जर तुम्ही पाहिलं ना समुद्रकिनारा, तो तर अगदीच जवळ आहे, दाबोलीमच्या आधी. मुरगाव या ठिकाणी बघा समोर लिहिलं आहे चलो अयोध्या, चलो अयोध्या. मग तुम्ही सर्वजण येत आहे ना, येत्या 22 जानेवारीला अयोध्येला प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी यार कमेंट करा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. मग तुम्हाला कुळेम ते वास्को असा 60 किलोमीटरचा प्रवास 20 रुपयामध्ये केलेला अंडर साऊथ वेस्ट रेल्वे डेमो ट्रेनचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक मारा. मग काही प्लॅन 22 जानेवारीचा येत आहे ना, मग बोला जय श्रीराम. भेटूया एका अशा आणखीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.